नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. आयज आमच्या वांगडा उलोवपाक, आमचे कडेन भासाभास करपाक आनी आमकां एका म्हत्वाच्या विशयाचेर माहिती दिवपाक आमच्या वांगडा आसात गोंयांतले एक बहुआयामी व्यक्तिमत्व. तशें वेगवेगळ्या मळार तांणी नामना मेळयल्यात. मात आमचो आयचो विशय आसा तो म्हणजे सिव्हील डिफेन्स. जॉन आगियार हांकां गोंयांतले प्रत्येकटो वळखता. हालींच तांकां सिव्हील डिफेन्स कमेंडेशन दिल्लींतल्यान जाहीर जालां. तर त्या विशीं तांचे कडेन उलोवपाक, भासाभास करपाक आमी तांकां आमच्या स्टुडियोंत खाशेले निमंत्रीत केल्यात. जॉन बाब, तुमकां येवकार. नमस्कार. नमस्कार. आनी सगळ्यात पयलीं तुमकां हो पुरस्कार जाहीर जाल्ल्या खातीर खूब खूब परबी भेटयता. तर हे सिव्हील डिफेन्स ऑर्गनायझेशन ताजे विशीं आमकां थोडीशी माहिती दियात. सिव्हील डिफेन्स हो भारत सरकारचो उपक्रम. म्हणजे आनी दीस ऑर्गनायझेशन भारत सरकार गृह मंत्रालयाच्या अंडर येता आणि अंडर ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत देशभर ते आपावरपी सिव्हील डिफेन्स वॉलंटियर्स एनरोल करतात आणि तांकां ट्रेन करतात. म्हणजे कशा प्रकारचे डिझास्टरांक तोंड दिवपाचें. देर आर फायर एक्सिडेंट्स, रेल्वे एक्सिडेंट जातात, अर्थक्वेक जातात, तरेतरेचे वेगवेगळे तरेचे डिझास्टर जातात. तांकां कशें कोप अप करपाचें, लोकांक कशें वाचोवपाचें. बेसिकली इट इज सेविंग लायफ्स अँड प्रॉपर्टी आनी प्रायोरिटी इज गिवन टू सेव लायफ्स. आनी तांकां वॉलंटियरांक स्वता ट्रेन करतात टू सेव देमसेल्फ अँड सेव अदर्स. आनी आय थिंक दीस कॉन्सेप्ट हो ग्रेट ब्रिटनांतल्यान स्टार्ट जाल्लो. त्या वेळार वर्ल्ड वॉर 2च्या वेळार पीपल वेर एट वॉर अँड लोक जे पळय सफरींग करताले, वॉर सफरर्स पळय आशिल्ले, वॉराच्या वेळार जे पळय जे इंजर्ड लोक आशिल्ले किंवा तांकां ग्रोसरीज मेळनाशिल्ल्यो, तांकां घरान बांदून उरचें पडटालें, तांकां बॉम्ब एटॅक्स जाताले, त्या वेळार तांकां सांगपाक किंवा तांकां हेल्प करपाक असो कोण नाशिल्लो. त्या वेळार दीस पीपल ऑर्गनायज देमसेल्फ इंटू दीस टायप ऑफ फोर्स आनी लोकांक ते मदत करपाक लागले. कोणाक ग्रोसरी, हाव टू प्रिवेंट देमसेल्फ फ्रॉम एअर एटॅक, अशे तरेचे तांकां ते ट्रेनींग दिवपाक लागले. आनी हो कॉन्सेप्ट इंडियन 1941 आयलो. ऑक्टोबर 1941 हो कॉन्सेप्ट इंडियन आयलो. आनी देन ड्युरींग चायनीज एग्रेशन इट स्प्रेड ऑल ओवर द कंट्री. 1968 एज एक्ट ऑफ पार्लमेंटांतल्यान सिव्हील डिफेन्साक ऑफिशियली हें केलें. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटाक हें कॉम्प्लिमेंट करता अशें आमी म्हणूंक शकतात. म्हणजे गरज पडटा तेन्ना इट इज बेसिकली डिझास्टर मॅनेजमेंटाच्या वेळार सिव्हील डिफेन्स एक्टिवेट जाता. बट अदरवायज ऑल्सो इन पीस टायम ऑल्सो दे आर सर्वींग पीपल. ट्रॅफिक मॅनेजमेंट किंवा वेगवेगळे जे पळय आसा, लोकांक ट्रेनींग करपाची आसा किंवा एक्सरसायजीस आसा, कित्याक प्रिपेर्डनस इज व्हेरी इम्पॉर्टंट. की डिझास्टर जालो म्हणटकच एक्टिवेट जावप ना, पूण डिझास्टर जावचे पयलीं आपणें एक्सरसायज करून प्रिवेंट करप, ताजे वांगडा सराव करप हें खूब गरजेचें. कित्याक अकस्मात तुका हें करतकच तूं एक्टिवेट जावपाक तुका त्रास जाता. सो इट इज बेटर टू ट्रेन युअर सेल्फ फॉर एनी इव्हेंच्युअलिटीज जे पळय येता. तुमी ह्या ऑर्गनायझेशनांत केन्ना भरती जाले आनी म्हणजे प्रेरणा कशी मेळ्ळी की हातूंत वचपाची? इट इज अ लॉंग स्टोरी. म्हणजे खूब म्हाका युनिफॉर्म घालपाची खूब आवड आशिल्ली. म्हाका पयलींच्यान स्कुलांतल्यान हांव न्हिदता आसतना सुद्दां हांव युनिफॉर्मान न्हिदतालो. सो म्हजी युनिफॉर्माची जर्नी पयलीं स्काउट्स एंड गायड्स वेन आय वॉज इन स्कूल. मागीर एनसीसीन जाली, मागीर होमगार्ड आनी आतां सिव्हील डिफेन्स. 4 जर्नी म्हजी युनिफॉर्म. की युनिफॉर्म म्हाका सोडून दिसना. सो त्या वेळार हांव एनसीसीन आशिल्लो इन 1983 म्हणल्यार जाता. आनी आय वॉज रिपोर्टर इन हेरल्ड ऑल्सो. वेस्ट कोस्ट टायम्सान आशिल्लो आनी मागीर हेरल्डान जॉयन जालो. त्या वेळार विश्वनाथ वारीक म्हणून इन्स्पेक्टर आशिल्ले फोंड्या. ताजे कडेन हांव रिपोर्टिंगाक केन्नाय वतालो थंय पुलीस स्टेशनाचेर. तो पयलो एक प्रोग्राम आयला की सिव्हील होमगार्डान भरती जावपाक हें आयलां, सर्क्युलर आयला. तेन्ना तुका आवड न्ही युनिफॉर्माची, तूं जॉयन जा. हांव जॉयन जालो होमगार्डान युनिफॉर्म घालून घरा कडेन वचप. एनसीसीचे युनिफॉर्म आशिल्ले ते गव्हर्मेंटचे युनिफॉर्म. आय वॉज फिलींग प्रावड घरा कडेन वचप. हें आनी कितें तांकां सांगप हे होमगार्ड
अशें आसता. होमगार्ड ट्रॅफिक ड्युटीज करतात. इट इज अ लिंक बिटवीन द सिवील सिटीजन्स अँड द पुलीस अँड द ऑथॉरिटीज अशें सिवील डिफेन्स. तो साळुंके म्हणून एकटो येतालो हवालदार, तो आमकां ट्रेनींग दितालो आनी सिवील डिफेन्स 3 वर्सांनी परत रिन्यू करपाचें आसता. सो इन 84 आय जॉयन हेरल्ड आनी मागीर 84 जातकच 84, 86, 85, 86 आनी 87 राजन नारायण म्हजो एडिटर आशिल्लो. ताणें फालेरूक म्हजें नांव रिकमेंड केलें. ताका फालेरूक तेन्ना युनियन मिनिस्टर आशिल्लो, ताका कोण तरी मिडिया पर्सन जाय आशिल्लो थंय. सो माय नेम वॉज रिकमेंडेड आनी म्हाका थंय असिस्टंट प्रायवेट सेक्रेटरी म्हणून हांव दिल्ली गेलो. तेन्ना म्हजो हो हांगाचो लिंक तुटलो. सो मागीर मदीं गॅप पडलें. इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटान जॉयन जालो तेन्ना म्हजी वळख कर्नल सिंगा कडेन जाली. हांवें म्हणलें हांव सिवील होमगार्डान आशिल्लो तेन्ना म्हाका आय वॉन्ट टू रिजॉयन एज होमगार्ड. तूं होमगार्ड म्हणून कित्याक जॉयन जाता? तर देवेश श्रीवास्तव म्हणून SP आशिल्लो, तो म्हणपाक तूं हें जॉयन एज प्लॅटून कमांडर इन पोंडा. ताणें ते नोट घालो. नोट घालतकच कर्नल सिंग आशिल्लो DIG, तो म्हणपाक प्लॅटून कमांडर कित्याक? पणजे कंपनी कमांडराचो पोस्ट खाली आसा. इट इज वॉलंटरी पोस्ट. सो ही रिकमेंडेड मी एज कंपनी कमांडर. तेंचें नांव कंपनी कमांडर जालो. सो सिन्स देन आय वॉज कंपनी कमांडर. मागीर आफ्टर आय रिटायर्ड आय रिटायर्ड फ्रॉम कंपनी कमांडर ऑल्सो. सो ते ताका 60 पर्यंत हें आसता, टेन्युअर आसता कंपनी कमांडर. बट आय एम प्राऊड दॅट इन होमगार्ड्स वेन आय वॉज देर, हांवें होमगार्डाक पयलीं चीफ मिनिस्टर मेडल नाशिल्लें. हांवें फायर सर्विसीन वचून तांचे ते हें हाडले, रुल्स हाडले आनी फायर सर्वीस आसा थंय काडून होमगार्ड आनी सिवील डिफेन्स घालून ते प्रपोजल तयार करून पुटअप केले. तेन्ना उमेश गांवकर DYSP आशिल्लो, ताका ते खूब आवडले. ताणें ते फुडें धाडलें आनी दॅट्स हाव सिवील डिफेन्स मेडल होमगार्डान जालें, पयलीं नाशिल्लें. सो अशे तरेन पुरस्कार बी मेळ्ळे म्हणटकर मातशी उमेद येता, काम करपाकय बी बरें दिसता. तर कोणाकय जर सिवील डिफेन्सान एनरोल करपाचें आसात, नांव नोंदणी करपाची आसात, जॉयन जावपाचें आसात, तांणी कितें करचें? फॉर्म आसता सिवील डिफेन्सान जॉयन जावपाक किंवा होमगार्डान जॉयन जावपाक. होमगार्डान जाता जाल्यार होमगार्डानूय जावंक शकता. सिवील डिफेन्सान फॉर्म आसा. इट इज अवेलेबल इन ऑल द पोलीस स्टेशन्स. ओके. प्रत्येक पोलीस स्टेशनाचेर आसा किंवा होमगार्ड ऑफीस आसा वयर आल्तिनार, थंय वचून कलेक्ट करपाक जाता. आतां ओवर 7 लाख सिवील डिफेन्स वॉलंटियर्स आर थ्रू आउट द कंट्री. 7 लाखा वयर आसात वॉलंटियर्स. आनी आतां सिवील डिफेन्स is government of India is trying to enroll more and more volunteers in civil defense for response management. So now आता सध्या एक ड्रायव्ह चालू आसा. प्रत्येक कॉलेजींनी वचून भुरग्यांक एनरोल करतात आनी अवेरनेस करतात अबाउट सिवील डिफेन्स. सध्या ड्रायव्ह चालू आसा. ते हातून आय वूड थ्रू युअर मिडियम, तुज्या माध्यमांतल्यान हांव अपील करता की स्टुडंटांनी, मॅक्झिमम स्टुडंटांनी, चडशे NCC कॅडेट आसात, आमचे NSS स्टुडंट्स आसात, तांणी येवन सिवील डिफेन्सान जॉयन जावचें. इट इज नॅशनल प्रोग्राम, सो दे कॅन जॉयन अँड सर्व द नेशन. सो इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर दॅम. ताचे खातीर पात्रताय कितें आसा? म्हणजे वर्सां ऑर 18 years मेडिकल हे? ओके. अपर एज लिमीट तातूंत कांय मेन्शन केल्ली ना, बट 18 years एंड अबव. ओके. सो मेडिकल हे म्हणजे जशें पुलिसान बी भरती जाता तेन्ना एक हायट आसची पडटा, हें तशें कांय ना? ओके. सो 18 वर्सां वयली खंयचीय व्यक्ती ह्या संस्थेंत भरती जावंक आसपाक जाय, तो भरती जावंक शकता. जाका लागून अशा आपत्तीच्या वेळार स्वताच्या कुटुंबाक आनी नागरिकांक तो मजत करपाक शकतलो. सो तुमकां आतां ही जी पुरस्काराची घोशणा जाल्या ताजे विशीं आमकां सांगात. सगळ्यात पयलीं जेन्ना तुमकां ही खबर कळ्ळी तेन्ना तुमकां ऑफकोर्स उमेद जाल्या आसतलीच, पण ऑलरेडी तुमी जेन्ना आमी तुमकां पळयतात तेन्ना तुमी कोट घालून ताजेर तुमची मेडलां घाल्लीं आसात. आतां तातूंत आनी एकाची वाड जातली, तर तुमच्यो भावना कितें आशिल्ल्यो? नॅचरली खोशालकाय जाली. इवन धाकटें कितें मेळटा, बट दीस इज नॉट अ मेडल, इट इज अ कमेंडेशन, इट इज अ रेकॉग्निशन फ्रॉम द DGCD इटसेल्फ. म्हणजे इट इज अ ग्रेट थिंग फॉर मी. हाजे पयलीं म्हाका 2015 म्हाका DGCD कमेंडेशन मेळिल्लें.
बट दिस इज DGCT सिल्वर कमेंडेशन. पयलीं ब्रॉन्झ आसता. सो ब्रॉन्झ म्हाका 2015 मेळिल्लें. म्हणटकच ब्रॉन्झ म्हाका दिवना डायरेक्ट आनी सिवील डिफेन्स सिल्वर मेडल मेळ्ळें. सो इट इज अ ग्रेट थिंग फॉर मी. ओके. हे सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशनाचे आजपर्यंत असे जे स्पेशल अशे एक्सरसायजीस जाल्यात किंवा जो वावर जाला ताजे विशीं आमकां सांगात. एक्सरसायजीस जायत असतात कित्याक इट इज प्रिपेर्डनेस. आतां सुनामी खातीर एक्सरसायज जालो. आमचे स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आसा, डिस्ट्रिक्ट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आसा, नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आसा. हे टायम टू टायम एक्सरसायजीस घेत असतात. सो दे आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब. आणि बोथ द कलेक्टर्स, साऊथ गोवा, नॉर्थ गोवा कलेक्टर्स, दे आर डिस्ट्रिक्ट कंट्रोलर्स ऑफ सिव्हिल डिफेन्स. डिस्ट्रिक्ट कंट्रोलर्स ऑफ सिव्हिल डिफेन्स असतात. सो ते एक्सरसायज करीत असतात. बट ऑपरेशन सिंदुराच्या वेळार, ऑन द बॅकड्रॉप ऑफ ऑपरेशन सिंदूर, ऑल इंडिया इन 244 डिस्ट्रिक्ट्स भारतभर आम्ही ऑपरेशन अभ्यास म्हणून केलो. अभ्यास मीन्स इट इज प्रिपेर्डनेस. आणि त्या वेळार खूप एनरोलमेंटूय जालो, अवेरनेस जालें सिव्हिल डिफेन्साचें एनरोलमेंट एज पार्ट ऑफ ऑपरेशन सिंदूर. त्या वेळार खूप एनरोलमेंटूय जालो. आणि अबाउट दीस एक्सरसायज वॉज मेंट, म्हणजे फ्लड्स जाता किंवा एअर रेड्स जातात आणि वेगवेगळे जे पळय डिजास्टर जाता ताचे अभ्यास जालो. आणि तातूंत लोकांक कशें आपदा वेळार कशें सेव करप हाचे विशीं सांगपाक जाय. ओके. जे आपत्ती मित्र हे आसात, आपदा मित्र आसात, ते आनी हे सिमिलर टायप आसा, म्हणजे समान अशें आसा? आपदा मित्र हो प्रोग्राम फायर सर्वीस चलयता. बट आपदा मित्र आनी सिव्हिल डिफेन्स आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. आनी हातूंत प्रशिक्षण कशें आसता, म्हणजे कशे तरेन प्रशिक्षण दितात? आनी कितल्या दिसांचें प्रशिक्षण आसता? कारण एक जर फाल्यां विद्यालयात शिकपी विद्यार्थी, महाविद्यालयात शिकपी विद्यार्थी तो जर एनरोल जाता जाल्यार ताका आपणे कितलो टायम दिवचो पडटलो हाजी एक ताका क्लॅरिटी मेळच्या खातीर? ना, एक फावटी एनरोल जाल्यार म्हणटा तांकां बेजीक जे पळय ट्रेनींग आसता, बेजीक ट्रेनींग ते ऑर्गनायझेशन दिता. आमचे सेंट्रलायज ऑर्गनायझेशन पणजे आसा, आल्तिनार आसा. दे हॅव गॉट इन्स्ट्रक्टर. तो इन्स्ट्रक्टर आसा तो तांकां बेजीक एज्युकेशन दिता. ते भायर आमचे इन्स्टिट्यूशन आसात. NDRF इन्स्टिट्यूट नागपुराक आसा. थंय ट्रेनींग दितात. थंय वेगवेगळ्या विशयांचेर ट्रेनींग दितात. कशें डिजास्टर हँडल करप, बायोलॉजिकल केमिकल डिजास्टर कशें हँडल करप, मागीर एडवान्स फर्स्ट एड, बेजीक फर्स्ट एड, वेगवेगळे म्हणजे. आनी डिजास्टर रिस्पॉन्स कसो करप, बिल्डींग कॉलेप्स आनी सर्च ऑफ रेस्क्यू पर्सन, असे वेगवेगळे कार्यक्रम आसात तातूंत. ते तुमकां ट्रेन करतात. ते भायर बेंगलोराकूय इन्स्टिट्यूट आसात. चडशे स्टेटींनी आसात इन्स्टिट्यूट. सो वी डिपेंड ऑन दोज इन्स्टिट्यूट्स फॉर आवर ट्रेनींग. ओके. सादारण कितल्या दिसांचें अशें बी हें प्रशिक्षण आसता? इट डिपेंड्स. एक वीक आसता, 2 वीक आसता, म्हयन्याचें आसता. सो ज्या कॅटेगरींत एनरोलमेंट जाता त्या प्रमाणे ते प्रशिक्षण प्रमाणे ते प्रशिक्षण जाता. हालींच आतां नवे हेजे प्रमाणे PTS वाळपय पुलीस ट्रेनींग स्कूल आसा वाळपय, थंय इन हावस ट्रेनींग दिवपाचें हें केलां तांणी. सो ताका लागून गोंयांतल्यान कोण हे तांची नोंदणी करतले तांकां वाळपय वचून प्रशिक्षण घेवपाक येतलें जे पळय एनरोल जाल्यात तांचे खातीर. सो दॅट दे कम टू नो एडवान्स अबाउट सिव्हिल डिफेन्स. ओके. जेन्ना डिफेन्स म्हळें की आमच्या मुखार येता ते लश्कर किंवा सेक्युरिटी फोर्सीस, तर देशाच्या सुरक्षेत सिव्हिल डिफेन्साचो कितें वांटो आसा? कारण तुमी जे आतां सांगलें ते म्हणजे जेन्ना आपत्ती आसता किंवा केन्ना भुकंप जालो आसत किंवा खंय बिल्डींग कॉलेप्स जाली, खंय उजो लागलो किंवा रायट जालो, कितें जालो तेन्ना हें. पण जर देशाची सुरक्षेचो दृश्टीन जर आमी विचार केलो जाल्यार हे सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर्स जे आसतले तांचो देशाक कशे तरेन ते योगदान दिवंक शकतले? Civil defense is third line of defense. So it is the duty of civil defense is to protect citizens. दोन्ही वटेन एक वेळ थंयच्यान कितें आसा तें घेवप आनी सिटिझनाक प्रोटेक्ट करप ही तांची ड्युटी. कशें सिटिझनाक ऑर्गनायज करप, ड्युरींग डिजास्टर कशें तांकां इट इज हें तांकां कशें एडवायज करप अबाउट हाव टू प्रोटेक्ट देमसेल्फ.
सो दॅट इज अ बेजीक दीस. ओके, सो स्वता मेळिल्लें प्रशिक्षण हे नागरिकांक थोडेशें प्रशिक्षण दिवन तांकांय तयार करप. यू आर ट्रेन, तुवें आपल्या पुरतें दवरप ना, तुवें तें लोकां पर्यंत पावप, लोकांक एज्युकेट करप. म्हणजे फक्त अशें खंयच्या संकश्टा वेळारूच अशें म्हणून न्ही, पण इन जनरली सुद्दां जेन्ना एका ह्या व्हॉलंटियराक जेन्ना प्रशिक्षण मेळ्ळें तेन्ना ताणें आपल्या आजूबाजूच्या, आपल्या घरच्या शेजाऱ्यांक, फ्रेंडांक प्रशिक्षीत करचें, अशी ताची फाटली संकल्पना. हांव नागपुराक ट्रेनिंग आसतना म्हजो NCDC नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेज नागपूर, तेन्ना NCDC आशिल्लो, आतां NDRF अकॅडमी जाल्या. NCDCचो डायरेक्टर सायनी सर आशिल्लो. सायनी सरान म्हाका विचारलें, आपको अगर किसी को कोई फेंट हो जाता है, कोई हु इज अनरिस्पॉन्सिव, तो आप क्या करेंगे? I said I will give CPR to that person. बोला, have you taught CPR to your wife? I said no sir. बोला, घर पे जाके पहले फॅमिली को CPR शिकाओ. सो यू हॅव टू, तुवें आपल्या पुरतें दवरप नासता. हें जर दुसऱ्याक दिल्यार तुकाय केन्ना कितें जाता जाल्यार यू कॅन बी युअर सेल्फ प्रोटेक्टेड. तर होमगार्डा विशीं आमकां थोडीशी म्हायती दियात की कशें काम चलता. होमगार्ड इज अ व्हेरी बिग ऑर्गनायझेशन आजकाल. एक्चुअली होमगार्ड इज अ व्हॉलंटियर, पण आजकाल दे आर डुईंग एव्हरी वर्क इन द पुलीस डिपार्टमेंट. काय पुलीस डिपार्टमेंटा होमगार्डच चलयतात. होमगार्ड ट्रॅफिकान पळय, ट्रॅफिकान होमगार्ड दिसता तुमकां. पुलीस स्टेशनाचेर पळय वायलेशन होमगार्ड दिसता. प्रत्येक कडेन तुमकां होमगार्ड दिसता. सो होमगार्ड एज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन इन द पुलीस डिपार्टमेंट. आनी आतां गव्हर्मेंटांनी खूब तांकां फॅसिलिटी केल्या. अमके वर्सां जाल्यार तांकां डायरेक्ट पुलिसांनी भरती जावपाक मेळटा. सो जांकां देशाच्या सुरक्षे खातीर किंवा पुलिसांक भरती जावन समाजा खातीर काम करपाचें आसा, तर तांच्या खातीर हो एक पयली पावल अशें आमी म्हणूंक शकतात, किंवा पयलें दोनूय ऑर्गनायझेशन एक पयलें सोंपण अशें म्हणूंक शकतात. आनी हांव जर म्हणत की चडांत चड यूथ जे सिव्हील डिफेन्सान येतात, इट इज गूड फॉर द स्टेट, फॉर द कंट्री. ओके, तर तुमी म्हणजे तुमी म्हळें की युनिफॉर्म घालपाची खूब उमेद, आनी तुमी वेगळे वेगळे तरेचे युनिफॉर्म घाल्यात. स्काउट अँड गायड्स आसत, किंवा मागीर तुमी म्हळें NCC, ताच्या नंतर होमगार्ड आनी सिव्हील डिफेन्स. तर हें सगळ्यांतलें अशें एक चॅलेंजींग अशी खंयची एक घडणूक और घटना जी तुमच्या बरोबर जाली अशी तुमकां याद जाता, और एक याद उरपा सारकी, मेमोरेबल? हय, एक्चुअली याद उरपा सारक्यो खूब घडणुको आसात. हांव होमगार्डान आशिल्लो तेन्ना हांवें पणजी टू कलंगूट सायकल रॅली स्टार्ट केल्ली. सायकल रॅली स्टार्ट केल्ली तेन्ना तेन्ना DIG कर्नाल सिंग तो स्वता आमचे बरोबर आयिल्लो. आनी थंय वचप आनी रस्ता नाट्य करप कलंगूट. स्ट्रीट प्ले. तेन्ना पुलीस सुद्दां इंटरनॅशनल डे ऑफ ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग जुनान जाता. तो आमी वर्सान वर्स करताले. आनी इवन दूरदर्शनाचेर सुद्दां आमी स्ट्रीट प्लेस त्यो आमी रिकॉर्ड केल्या, करून दाखयल्या. सो थंय वचप, थंय स्ट्रीट प्ले करप आनी परत येवप, अशें आमचें 4-5 वर्सां जालें सुरू जालें. प्लस आमी वर्ल्ड पीस डे दिसा गोवा टू ओल्ड गोवा, पणजी टू ओल्ड गोवा चलून गेले. थंय गांधीच्या पुतळ्या पर्यंत वचून थंय वचून आमी स्ट्रीट प्ले केलो आनी थंयच्यान परत आयले. सो आमचे कडेन त्या वेळार एक्टरूय आशिल्ले, थोडे नाशिल्ले तांकांय तयार केल्ले आनी हांवें ते ऑर्गनायज केले त्या वेळार. सो म्हाका बरें दिसता की हांवें आय कूड डू दॅट. इट वॉज पार्ट ऑफ अवेरनेस अबाउट ड्रग अब्यूज. बरोबर. सो आनी जितली चड अवेरनेस जाता तितली ही आमची भुरगीं, म्हणजे ही जी तरणाटी पिळगी आसा ती ह्या म्हणजे ड्रग्सा पासून पयस रावतली, पयस रावपाक मजत जातली, आनी ताच्या खातीर हो खूब महत्वाचें आसा. युनिफॉर्माच्या बद्दल उलयतना परत आनी एक विचारून दिसता की तुमी युनिफॉर्माचेर तुमची बरीचशी मेडलां आसात. तर तुमकां हो आयज एक पुरस्कार म्हणजे हालीं जाहीर जाला तो जालो, ताचे हरशीं आनीकय जे तुमकां पुरस्कार मेळ्ळ्यात ताचे विशीं आमकां सांगात. सुरवातेकच म्हाका गोवा चीफ मिनिस्टर्स गोल्ड मेडल
दिगंबर कामत सर आसतना. सो ते म्हाका 2007 ऑन 19 डिसेंबर 2007 मेळ्ळें म्हाका. ताजे उपरांत म्हाका प्रेसिडेंट मेडल फॉर मेरिटोरियस सर्विसीस म्हण आसा तें मेळ्ळें तेन्ना अनलबाई पारीकर आशिल्लो. मागीर आय गॉट DGCD कमेंडेशन दॅट वॉज इन 2015. ते म्हाका डीजीनूच पिन केलें डीजी. मागीर आय गॉट प्रेसिडेंट मेडल फॉर डिस्टिंग्वीश सर्विसीस 2 राष्ट्रपती पदकां मेळ्ळी. ते प्रमोद सर आसतना दोतोर प्रमोद सर. So, and I got DDG commendation also. DDG NCC. DDG NCC ने म्हाका स्पेशल कमेंडेशन दिल्लें त्या वेळार फॉर माय रोल इन NCC. तुम्ही पत्रकार म्हणून काम केला, त्याच्यानंतर तुम्ही मागीर इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी डिपार्टमेंटानय काम केलां आणि हे व्हॉलंटरिली जे तुम्ही सर्विसीस दिल्यात सिव्हिल डिफेन्स, होम गार्ड तर हे सगळें बॅलन्स कशें जातालें? ताच्या भायर तुम्ही साहित्यीक, तुम्ही कविता बरयतात, गितां बरयतात, तर हे सगळें एक कॉन्ट्रास्ट मळांक तुम्ही कशे तरेन बॅलन्सिंग शें जाता? एक तर टायम मॅनेजमेंट, दुसरें तुका आवड आसपाक जाय. तुका आवड जर आसत जाल्यार तूं कशाय प्रकारचो टायम काडटा आनी ते तुज्या आवडीचें काम करता. सो इफेक्टिवली टायम मॅनेजमेंट करून वेळेचें वेवस्थापन करून मनशान कितें साध्य करूंक शकता अशें तुमी करूंक शकता. तर आतां कार्यावळ सोंपयतना तुमी तरणाट्यांक आनी देशवासियांक तुमचो एक ल्हानसो संदेश. देश सेवा इज ही प्रायम अशी आमी म्हणटात. देशाचे वयर व्हड कोण ना. देश सेवा इज प्रायम. सो देश सेवा करपा खातीर तांणी सिव्हील डिफेन्स सारक्या ऑर्गनायझेशनान जॉयन जावचें. ते भायर हांव सांगता की आमचे गोंयकार खूब फाटीं रावतात. डिफेन्स सर्विसीस वन ऑफ द ऑप्शन्स ते खूब गोंयकार खूब फाटीं निग्लेक्ट करतात. सो तांणी डिफेन्स सर्विसीस हो एक ऑप्शन घेवचो आनी फुडें सरचें. जॉन बाब, तुम्ही आमच्या स्टुडिओत आयले आणि आमच्या कडेन संवाद साधलो आणि सिव्हिल डिफेन्स विशीं माहिती दिली आणि तरणाट्यांक तुम्ही उर्बा दिली त्या खातीर तुमकां काळजासान देव बरें करूं म्हणटा. नमस्कार. तुमकांय देव बरें करूं.